नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. मुंबई महापालिका सोडून राज्यातील सर्व महापालिकांमध्ये 4 सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय. मुंबई महापालिका सोडून राज्यातील सर्व महापालिकांमध्ये पुन्हा एकदा 4 सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असून त्यामुळे पुणे महापालिकेची आगामी निवडणूक 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीने होईल, ज्यामुळे नगरसेवकांची संख्या 166 होणार असून गेल्या निवडणुकीतील नगरसेवकांची संख्या ही 162 होती. राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निवडणूक आयोगाने त्यानुसार प्रभाग रचना तयार करून त्यावर हलकती सूचना घेऊन ती अंतिम केली. मात्र राज्य सरकारने 17 जानेवारी 2022 रोजी काढलेल्या राजपत्रात प्रत्येक प्रभाग 2 पेक्षा कमी आणि 4 पेक्षा जास्त नसावा असं स्पष्ट केलं. मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढा देणारे विनोद पाटील यांनी आता लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून विनोद पाटील हे लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. तुम्ही मला दिलेला आशीर्वाद, तुम्ही दिलेले मला मोलाचे शब्द, तुम्ही जर म्हणले तरी छत्रपती संभाजीनगरची लोकसभा लढायला तयार. राहिला प्रश्न पक्षाचा, तुम्ही सगळं ठरवा तो पक्ष, तुम्ही जर ठरवलं पक्ष नाही तर अपक्ष. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आपण करणार. आजपर्यंत गरीब असाल तर गरीब असू. वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत अजूनपर्यंत युती पूर्ण झालेली नसून इतर पक्षांकडून पक्ष बैठका किंवा कार्यक्रमाला बोलवणं आलं असेल तर त्या बैठकीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये अशा सूचना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे. युती अजून झालेली नाही, तेव्हा युतीतले असणारे पक्ष बोलवत असतील त्या बैठकींना जायचं नाही, कार्यक्रमाला जायचं नाही. पक्षाकडून जोपर्यंत आदेश येत नाहीत आणि तेही मी किंवा रेखाताई यांनी दिल्याशिवाय त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही. कार्यकर्त्यांनी हे पाळावं अशी त्यांना नम्र विनंती. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू. मुलींसाठी ज्युनियर केजी ते इयत्ता 10वी आणि मुलांसाठी ज्युनियर केजी ते इयत्ता 4थी. स्कूलची वैशिष्ट्य: प्रशस्त क्लासरूम, उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, इनडोर आउटडोर गेम्स, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी, जिल्हा सातारा. आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा. संपर्क 02168 240 324. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रिया सुळे अजित पवारांच्या पेपरवर कॉपी करून पास झाल्या असल्याचा आरोप राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलाय. आम्ही गेले 15 वर्ष त्यांच्यासोबत काम केलेले आहे. 15 वर्षामध्ये आम्ही मतदारसंघामध्ये कामं केलेली आहेत आणि त्या 15 वर्षानंतर जनतेचा कौल आम्ही पाहतोय. विकास कामांच्या बाजूनी चालणारी ही जनता आहे. त्याच्यामुळे आदरणीय दादांनी जी कामं केली 15 वर्षामध्ये त्या पेपरवरती कॉपी करून त्या पास झालेल्या आहेत. त्याच्यामुळे दादांनी केलेली कामं ही जनतेला माहिती आहेत. पण मग दादा काल म्हणत होते की बारामतीला 1 नंबर असेल तर तुमची सगळ्यांची साथ हवी. यालाच उत्तर देताना सुप्रिया सुळे असं म्हणतात की बारामती पहिल्यापासूनच 1 नंबर. पहिला नंबर येणाऱ्या विद्यार्थ्याला 90% पडले तरी त्याला असं वाटतं की मीच पहिल्या नंबरमध्ये अजूनही 92% पडावेत, अजूनही 95% पडावेत, मी 99% जावावं. दादांच्या कामाच्या बाबत संपूर्ण महाराष्ट्र जाणतो
विकासाच्या बाबत आणि प्रशासनावरील पकड आहे, ज्यामुळे प्रत्येक येणाऱ्या समाजाच्या घटकाला न्याय देण्याची दादांची भूमिका, त्याच्यामुळे साहजिकच बारामती 1 नंबरवरतीच आहे. त्याच्यामध्ये अजून काही त्रुटी राहत असतील तर ते दुरुस्त करून अजूनही पहिल्या क्रमांकावरतीच आपण राहू, हा विश्वास दादांनी व्यक्त केला. ताई, आज संजय राऊत म्हटले की फडणवीसांनी जे काही शिखर बँक प्रकरणी दादांवरती आरोप केले होते, या प्रकरणी आता सुनेत्रा पवारांनीच त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकला. मला असं वाटतं की दररोजचा एक दिवस सन्माननीय महोदय संजयजी राऊत साहेब हे प्रेस मीडिया समोर जाताना एक एक विषय घेऊन जातात. आपण काल काय बोललोय त्याचा उद्याशी संबंध नसतो, उद्या काय बोललोय त्याचा परवाशी संबंध नसतो. त्याच्यामुळे ते काय बोलले त्याला फार आपण महत्व द्यावं असं मला वाटत नाही. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये इंदापूर असेल किंवा इकडं भोर असेल, ज्यामध्ये तुम्हाला आव्हान वाटत नाही का? पुरंदर सुद्धा आहे. काल विजय शिवतारे असं म्हटलं की आमच्याशी विधानसभेची बोलणी झाली तरच आम्ही लोकसभेला मतदान करू. तिकडं इंदापूरमध्ये अंकिता पाटील आहे, त्यांनी सुद्धा आव्हान दिलेलं. मला असं वाटतं हे चर्चा ही तुमच्या समोर झाली का नाही मला माहित नाही. तुम्ही कोणाचं तरी ऐकून आम्हाला प्रश्न ऑन कॅमेरा जरी अशा पद्धतीने बोलत असतील तरी आता महायुती म्हणून एकत्र काम करत असताना त्यांनी त्यांच्या वरिष्ठांची चर्चा करावी आणि मग विधानं करावी. महायुती म्हणून एकत्र काम करत असताना जे काही विधानं ते करतात त्यांनी त्यांच्या वरिष्ठांची चर्चा करावी आणि नंतर त्या पद्धतीची वक्तव्य करावी. कदाचित ते परस्पर तशा पद्धतीने वक्तव्य करत असतील. महायुती म्हणून एकत्र काम करत असताना आम्ही सर्वजणच एकत्र आहोत आणि बाकीची जी काही वक्तव्य नवीन राजकारणामध्ये आलेल्यांची काही वक्तव्य असतील तर ती त्यांची थोडी बालिश विधान आहे. शिरूरमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर अमोल कोल्हे यांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आणि जसं दादांनी त्यांना चॅलेंज दिलं होतं की आम्ही शिरूरमधून आमचाच जो कोण उमेदवार असेल तो विजय होऊन येईल. दुसऱ्या बाजूला अमोल कोल्हे देखील म्हणतात की आमचाच विजय. प्रत्येक जण सुरुवातीला असंच म्हणत असतो कारण की त्याचा स्वतःचा आत्मविश्वास गेलेला असतो. कुठले सुरले कार्यकर्ते जवळ ठेवण्यासाठी तशी वक्तव्य त्यांना सातत्याने करावे लागतात. त्याच्यामुळे ही वक्तव्य त्यांनी केली नाहीत तर 4-2 कार्यकर्ते राहिले तेही निघून जातील. दररोज आपल्या कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठी अशा पद्धतीची विधानं करून तग धरणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे अशा पद्धतीची विधानं त्यांच्याकडून येत असतात. पण याबाबत मोहिते पाटीलने पण सांगितलेलं आहे की आढावा पाटीलला जर प्रवेश दिला तर आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे मतदानामध्ये आणि मतदानाची आपण कॅल्क्युलेट केले. एका कुटुंबामध्ये 4 माणसं राहत असेल तरी वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा होत राहत असते. विचारांचा प्रभाव वेगवेगळा असू शकतो, मतप्रभाव वेगळा असू शकतो, पण शेवटी जो निर्णय घेतला जातो त्या पद्धतीने कुटुंब प्रमुख ज्या पद्धतीने सूचना करतात त्या पद्धतीने कार्यकर्ते त्या प्रवाहाबरोबर चालत असतात. काल पोस्टरबाजी देखील झाली. कात्रजमध्ये सुनेत्रा पवार यांचं भावी खासदार म्हणून पोस्टर लावण्यात आले. अशा पद्धतीने कारण बारामतीमध्ये तशी तयारी देखील. बारामतीच्या जनतेला भावी खासदार म्हणून सुनेत्राताईंचा हा चेहरा ते मान्यता देतात आहेत आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना खात्री आहे जितक्या जागा आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या लढल्या जाणार आहेत त्या सगळ्या जागांमध्ये सर्वाधिक मतांनी या सुनेत्राबाई पवार निवडून येतील. धन्यवाद. काल नमो महारोजगार मेळावा पार पडला. मंचावर मात्र ज्यावेळी प्रमुख अतिथी आले अर्थात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी कुठेतरी अजितदादांना बोलताना टाळलेलं दिसलं आपल्या. कारण की मुख्यमंत्र्यांशी भेटताना हाच प्रश्न आम्ही उलटा विचारला तर आमचा हाच प्रश्न तुम्हाला उलटा आहे. असं काही नाहीये. ज्या पद्धतीचा प्रोटोकॉल होता त्या पद्धतीने दादांचा हा कार्यक्रम होता. त्यामध्ये त्यांनी तो कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडला. दादांनीच त्यांना टाळले असा प्रश्न तुम्ही विचारला असता तर आम्हाला सोयीस्कर वाटला. धन्यवाद. पोलिसांकडून अपशब्द वापरल्याचा आरोप करत लहुजी साळवे स्मारकाच्या भूमिपूजनानंतर पोलिसांनी नागरिकांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. जे कोणी असेल त्याच्यावर निश्चित कडक कारवाई केली जाईल. हो 100%. होय.
काही काय झालं होतं नेमकं इथे? अहो, आम्ही साहेबांची गाडी निघाली म्हणून त्यांचा व्हिडिओ काढायला या साईडला आलो. माझ्या बाजूलाच एकदम तो आणि एक लेडीज पोलिसाचे कपडे घातले होते, ब्ल्यू कलरची कॅप आहे. तो डायरेक्ट काय बोलतो त्या लेडीजला की थर्ड क्लास समाज आहे हा, आणि तिने पण लगेच असं केलं, शिकाय तिकडे बघितलं आणि बोलली गप्प बस, काही नको बोलू. का असं केलं त्यांनी? थर्ड क्लास समाज म्हणले की चल आपण आम्ही त्याला समोर येऊन बोललो तर त्याला लगेच पुढे काढलं. पोलीस आहे, पोलीस आहे. त्याला मी हे पण विचारलं तू आमच्या की तू कुठल्या समाजाचा आहे? जर कोणी समाज ठेवलाच नाहीये तर तू समाजाला नाव का ठेवतो? काय गरज आहे? काय बोलला? वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला तक्रार केली, मी येऊन डायरेक्ट त्यांना बोलले आणि आता सगळ्यांसमोर बोलले, त्याला लगेच गायब केलं. घेऊन गेले त्या बाईला पण माझ्या समोर आणा, मी सांगते ती कोण होती ती, आणि हा लेडीजला पण मी ओळखतो आणि त्याला पण मी ओळखतो. त्याचा तर फोटो काढला मी, बोलला माफी मागायची राज्यात मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. एक पश्चिमी विक्षोभ हवेतील वरील स्तरातील चक्रवात स्वरूपात उत्तर पाकिस्तान आणि शेजारील भागात आहे, जो ईस्ट नॉर्थ ईस्टर्ली दिशेने पुढे सरकणार आहे. ह्या चक्रवातापासून एक द्रोणीय रेषा ईशान्य अरबी सागरापर्यंत आहे, ज्यामुळे उत्तर मध्य भारतातील आर्द्रता वाढेल. तसेच पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम पंजाब आणि लगतच्या भागावर आहे. एक द्रोणीय रेषा नैऋत्य मध्य प्रदेश ते उत्तर कर्नाटकावर आहे. यावर आधारित हवामानाचा अंदाज. पुढील 24 तासात कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अति हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विदर्भात आज अकोला, अमरावती, गोंदिया व नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह अति हलक्या पावसाची संभावना आहे. उद्यानंतर राज्यात मुख्यतः हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. 24 तारखेनंतर किमान तापमानात लक्षणीय घट अपेक्षित आहे. पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज. आज आकाश वेळोवेळी अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. 4 आणि 5 तारखेला आकाश निरभ्र राहण्याचा तर 6 तारखेला आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. 7 तारखेनंतर आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. उद्या सकाळनंतर 4 ते 5 दिवस किमान तापमानात 4 ते 5 डिग्री सेल्सिअसपर्यंत घट होण्याची तर कमाल तापमानात विशेष बदल अपेक्षित नाही. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोल्यात पत्रकार परिषद घेत अकोला, वर्धा आणि सांगलीतील वंचितच्या लोकसभा उमेदवाराची घोषणा केली. पण त्याच्याच बरोबर असणाऱ्या काही सूचनाही आम्ही त्या ठिकाणी मांडल्या होत्या. पहिली सूचना जी होती ती सध्याची परिस्थिती लक्षात घेता 48 पैकी किमान 15 जागा या ओबीसी समाजाच्या कॅन्डिडेट असले पाहिजे. सर्वांची लिस्ट मिळून आम्ही असताना म्हणतोय की 15 असले पाहिजे. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये किमान 3 उमेदवार जे आहेत ते अल्पसंख्याक समाजातले असले पाहिजेत. आणि तिसरा मुद्दा
की ज्याच्याबद्दल मीडियामध्ये आणि इतर ठिकाणी वेगळ्या अर्थाने घेतल्या जातोय आणि ते म्हणजे कंडिशन असं म्हटलं जातं। आमची ती कंडिशन नाही आणि ती म्हणजे सेक्युलर मतदाराला आश्वासित करण्यासाठी काही घटक पक्षांचा पास्ट इतिहास लक्षात घेता जे घटक पक्ष आहेत त्यांनी या सेक्युलर मतदाराला आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर यापुढे युती करणार नाही असं आश्वासित करावं आणि ते घटक शक्य असेल त्या घटक पक्षांना तर त्याचा एक लेखी मसुदा हा युतीच्या वेळेस आपण जाहीर करा। मी जसं म्हटलं की ह्या शेवटच्या मागणीचा इतिहास हेतू हाच आहे की सेक्युलर मतदाराला की शाश्वत वाटलं पाहिजे की माझं मत हे सेक्युलर पार्टीलाच जाईल आणि हा पक्ष सेक्युलरच राहील। ही त्याला खात्री देण्याचा प्रश्न होता। महाराष्ट्र विकास आघाडी काय भूमिका घेते याच्याकडे आम्ही आता वाढतो। आज सकाळीच आपण एक सूचना दिलेली आहे की तुमच्या बोलल्याशिवाय कोणी पदाधिकारी महाविकास आघाडीच्या बैठकीत जाणार नाही। संजय राऊत म्हणतात की बाळासाहेबांच्या म्हणण्याचा गैरअर्थ काढू नका। नाही, आम्ही असं कार्यकर्ते उत्साही असतात आणि उत्साही असले की कार्यकर्त्यांमध्येच भांडणं लागतं। तेव्हा आमच्या पक्षामध्ये भांडणं लागू नये आणि आमची डोकेदुखी वाढू नये या दृष्टीने आम्ही आमच्याच कार्यकर्त्याला इश्यू केलेले ते इन्स्ट्रक्शन्स। मला तुम्हाला विचारले साहेब कोणी जातच नाही तसे आहे ना। बरं, युती होते म्हटल्यानंतर अनेक कार्यकर्ते जातात आणि मग त्याच्यानंतर जिल्हा अध्यक्षांचं आणि त्यांचं वादावादी व्हायला सुरुवात होते आणि आम्हाला मिटवण्याचं डोकेदुखी होती ती। विजय वडेट्टीवार म्हणतात की 7 तारखेपर्यंत हे सारं चित्र क्लिअर होणार। मला माहित नाही कारण त्या कालच्या आपणच दिलेल्या न्यूजवरनं काँग्रेस आणि शिवसेना याच्यामध्ये 15 जागेवरनं वाद आहे। 15 जागेवरनं वाद आहे आणि शिवसेना आणि एनसीपी यांच्यामध्ये 9 जागेवरनं वाद आहे। आता यांचं हे रिझॉल्व 7 तारखेपर्यंत होणार असेल तर स्वागत आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो। आता आपण म्हटलं होतं स्वतंत्रपणे जर लढलो आपण तर 6 जागा जिंकणार। महाविकास मध्ये आले तर किती जागा मिळतील? महाविकास आघाडीच्या मी मागे म्हणालो होतो की एकत्र त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार आपण 40 जागा जिंकू शकतो असं मी त्यावेळेस म्हणालो, मिनिमम 40 जागा। परवा दिवशी मला असं प्रेसने असंच विचारलं की समजा युती झाली नाही असं करून चाला आणि तुम्हाला एकटं लढावं लागलं तर या स्थितीमध्ये तुम्ही किती जागा जिंकू शकता? ते मी त्यांना असं म्हणालो की मिनिमम 6 आणि एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर ही निवडणूक वंचित बहुजन आघाडी आणि बीजेपी यांच्याच मधला असताना सामना होईल अशी परिस्थिती।
बाळासाहेब 6 जागा जर वंचितच्या निवडून येतील तर महाविकास आघाडीच्या जागा किती पडतील वंचितमुळे? त्या जागांचा आकडा किती असेल? मी आपल्याला जे म्हणालो आहे की आम्ही वेगळे लढलो तर महाराष्ट्रामध्ये वंचित वर्सेस बीजेपी अशी लढत आहे आणि अशा लढतीमध्ये कोणाच्या किती पडतील याच्यापेक्षा आम्हाला किती कमी करण्याचा प्रयत्न होईल हा त्याच्यातला भाग. पुन्हा तुम्ही म्हणता की तुमची लढत भाजपसोबत होईल, म्हणजे महाविकास आघाडीची महाराष्ट्रात ताकद नाही याचा अर्थ समजायचा. एक लक्षात आपण ठेवलं पाहिजे, या निवडणुकीच्या अगोदरच्या निवडणुकीपर्यंत शिवसेना आणि बीजेपी यांची युती, तेव्हा बीजेपी 23 जागांवरती लढत होती आणि उरलेल्या जागांवरती गेले 20 वर्ष ते लढलेले नाही. दुसरं असं आहे की काँग्रेस आणि एनसीपी हे सुद्धा 2004 पासून एकत्र लढतायत अशी परिस्थिती आहे. त्यांचा समझोत्याचा फॉर्म्युला तोच, त्यांचा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला सुद्धा तोच. त्याच्यामुळे ज्या मतदारसंघामध्ये काँग्रेस लढली नाही तिथे त्यांचं एक्झिस्टन्स फारच कमी आहे आणि ज्या ठिकाणी एनसीपी लढली नाही त्या ठिकाणी त्यांचं एक्झिस्टन्स फारच कमी आहे. आम्ही असणारा त्या सगळ्यांना असं म्हटलंय की ही रियालिटी लक्षात घेऊन तुम्ही आपसातलं सेटलमेंट करा. बाळासाहेब, एकंदरीत परिस्थिती पाहता असं वाटते का की तुमचं त्यांच्याशी जमेल असं? आमचा शेवटपर्यंत जुळवण्याचा प्रयत्न राहणार. बाळासाहेब, शरद पवारांनी आता एक स्टेटमेंट केलं की वंचितला 4 ते 5 जागा आम्ही देऊ शकतो. अजून आम्हाला कळवण्यात आलेलं नाही. माझ्या बाजूलाच असताना डॉक्टर धैर्यवान कोणकर बसलेले आहेत, तिथे वाटाघाटी चालतात आणि त्यांच्यामुळे संपर्कात आहे. या पत्रकार परिषदेला येण्याच्या अगोदरच मी असं विचारलं होतं तिकडनं काही निरोप आलेला आहे का, त्यांनी असं म्हटलंय मला काहीही निरोप आलेला नाही. बाळासाहेब, जवळपास 3 ते 4 बैठका झाल्या तुमच्या प्रतिनिधित्व एका बैठकीला आपण दोन बैठका झाल्या तर 3 झालं. तर बाळासाहेब, वंचित महाविकास आघाडीचा घटक आहे की नाही आहे हा संभ्रम अद्यापही आहे महाराष्ट्राला, तर तुम्ही काय सांगाल? तो संभ्रम आम्हालाही आहे की आम्ही निमंत्रक आहोत की घटक आहोत, तो संभ्रम आम्हालाही आहे. शेकूर मताचा बाळासाहेब अजून विश्वास बसत नाही, ही गोष्ट महत्वाची आहे. शेकूर वोटर विश्वास बसत नाही जोपर्यंत तुम्ही. मी म्हणूनच म्हणालो की सेक्युलर मतदाराला विश्वासासाठी घेण्यासाठी मला जे पाऊल सुचलं ते आम्ही सांगितलं. याच्यापेक्षा दुसरं पाऊल असू शकतं. बरोबर आहे. बाळासाहेब, अकोल्यात प्रकाश आंबेडकर आहे, नंतर प्राध्यापक राजेंद्र साळुंखे वर्धा आणि चंद्रहार पाटील सांगली, 3 उमेदवार फायनल झाले असतील असं बोललं जाते. त्याचे संकेत स्पष्टपणे तुमच्या पक्षाने दिले, तुमची उमेदवार तुम्ही स्वतः जाहीर केली. ते माझी तर उमेदवारी मी जाहीर ही बोलणी होण्याच्या अगोदरच जाहीर केली होती.
आपण वर्ध्याचं जर म्हणत असाल तर मी ती सगळी क्लिप्स ऐकलेली आहे. म्हणजे काही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं की आम्ही आमच्या अध्यक्षाला लिहिलेलं पत्र आहे आणि त्या अध्यक्षाच्या पत्रामध्ये आम्ही उमेदवाराचं नाव सुचवलेलं आहे आणि त्या बैठकीमध्ये आग्रह धरा की वर्धा आपल्याला मिळालं पाहिजे. हा त्या पत्राचा आशय आहे. दुर्दैवाने त्या आशयाचं असं धरलं जाते की आम्ही म्हणजे वर्धा डिस्ट्रिक्टनी कॅन्डिडेट घोषित केलेला आहे. जी काही आमच्या कार्य करण्याची जी पद्धत आहे त्या ह्याच्यामध्ये जिल्हा कमिटीला उमेदवार डिसाईड करणं किंवा डिक्लेअर करणं हा दोन्ही अधिकार. डिसाईड आणि डिक्लेअर हे एकतर पक्षाचे अध्यक्ष ती करतात किंवा त्यांनी नॉमिनेट केलेली कमिटी आहे ती करते. इज अ डिसाइडेड. ते डिसाइडेड आहे म्हणजे पक्षानं तिथल्या लोकल बॉडी पक्षाने डिसाईडच केलेलं नाहीये. त्यांनी पक्षाध्यक्षांना लिहिलेलं पत्र आहे की आमची बैठक झाली, आमच्या बैठकीमध्ये अमुक अमुक उमेदवार आहे, हे योग्य आहे, आपल्या पक्षाच्या वतीने ते लढणार, पक्षाचे सभासद आहेत आणि यांच्यासाठी वाटाघाटीमध्ये आग्रह धरा असं ते आशयाचं पत्र आहे. बरं, चंद्रहार पाटलांच्या संदर्भात काय? आणि 8 तारखेला आमची भूमिका त्याबद्दल क्लिअर करणार. सध्याच्या परिस्थितीत किती जागा आता डिक्लेअर झाल्या आहेत वंचित? कोणाच्या? 0. मी एक बाळासाहेब, महाविकास आघाडीसोबत जर जमलं नाही तर किती ठिकाणी आपण म्हणजे वंचित बहुजन करून लढणार राज्यात? कमिटी बसून डिसाईड करू पुढचं ऍक्शन. बाळासाहेब, देशभरात आणि प्रामुख्याने महाराष्ट्राचा विचार केला तर नरेंद्र मोदींच्या विरोधात रोखठोक भूमिका जी आहे ते आपण घेत आहात. त्यांनी काल त्यांची उमेदवारी जाहीर झाली वाराणसीमध्ये. नरेंद्र मोदी वर्सेस प्रकाश आंबेडकर हा सामना पाहायला मिळू शकतो का थेट? मी आपला अकोल्यातच लढणार. त्यांनी अकोल्यात येऊन लढावं माझं म्हणलं, मग आपले सामने बोलला. बाळासाहेब, राजकीय पक्ष जे आहेत ते ईव्हीएमच्या संदर्भात संभ्रम आहेत आताही, परंतु बॅलेट पेपरचा आग्रह धरत नाही आहे आणि नरेंद्र मोदी म्हणतात की अबकी बार 400 पार. तर कशाच्या आधारावर? 7 तारखेला ईव्हीएमच्या संदर्भातलं एक डेमॉन्स्ट्रेशन होणार आहे असं मी ऐकतोय मुंबईमध्ये. ते होईपर्यंत मी जरा थांबणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी आमची भूमिका आम्ही सगळं करू. क्लोजर रिपोर्ट जो आहे अजित पवारांच्या त्या केस संदर्भातला तो दाखल करण्याला विरोध केलेला आहे आर्थिक गुन्हे शाखेला ईडीनं. तर त्यांच्यावरती टांगती तलवार अद्याप कायम आहे असं तुम्हाला वाटतं? माझं म्हणणं असं आहे की घोटाळा झालेला आहे हा बरोबर आहे. अधिकारी त्याच्यामधले जे आहेत तेही पुढे आलेले आहेत. तिथे असं एवढंच फक्त मी नमूद करेन या अधिकाऱ्याच्या दृष्टिकोनातून सत्ता बदल होता कामा नये. पण सत्ता बदल झाला, प्रॉपर ड्युटी न करण्यासाठी त्यांना जी काही कायदेची सजा आहे त्याला आग्रह आमचा पक्ष धरणार. त्याच्यामुळे मी सगळ्या अधिकाऱ्यांना म्हणतो, एक तर तुम्ही इन्क्वायरी करू नका, करणार असाल तर खऱ्याने करा. उगीच कुणीतरी सांगते कुणीतरी हे करते नाही. सुप्रीम कोर्टाने एका मॅटरमध्ये व्हेरी क्लिअर कट एक जजमेंट दिलेला आहे. तुमच्यावर प्रेशर येत असेल तर तुम्ही तिथे नोटिंग करा. वी आर देअर टू प्रोटेक्ट. संविधानाने तुम्हाला असा प्रोटेक्ट केलेला आहे हे बरोबर आहे, पण कोर्टही आश्वासन देते की आम्ही तुम्हाला प्रोटेक्ट करायला तिथे बसलेलो आहोत. हे 2 आश्वासन असल्यानंतर अधिकारी जर त्याच्या ड्युटीची लॉयल नसतील तर ही विल हॅव टू पे दी पेनल्टी. हे कुठेतरी इंट्रोड्यूस केलं पाहिजे.
आणि म्हणून म्हणतो त्या अधिकाऱ्यांनी आमची सत्ता येऊ नये एवढं फक्त बघावं. बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू. मुलींसाठी ज्युनियर केजी ते इयत्ता 10वी आणि मुलांसाठी ज्युनियर केजी ते इयत्ता 4थी. स्कूलची वैशिष्ट्य: प्रशस्त क्लासरूम, उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, इंडोर आउटडोर गेम्स, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी, जिल्हा सातारा. आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा. संपर्क 02168 240 324. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भाषणं झाली. पाहूयात ते नेमकं काय म्हणाले. या अतिशय लोकाभिमुख आणि लोकांच्या हिताचा, सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवणारा हा शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपस्थित पालकमंत्री शंभूराज देसाई, माझे सहकारी मंत्री बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणजी, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, आमदार किसन कतोरे, आमदार राजू पाटील, आमदार मनीषा कायंदे, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार शांताराम मोरे, आमदार रवींद्र फाटक, नरेश मस्के, संजय मोरे, गोपाळ लांडगे, मीनाक्षीताई शिंदे आणि आपल्या गीता जैन मॅडम पण आल्यात आणि कोणी राहिलं नाही ना, कुमार राहिलानी, सर्व अधिकारी, जिल्हाधिकारी आणि सर्व महापालिका आयुक्त आणि एवढ्या मोठ्या संख्येने शासन आपल्या दारी. मला खासदारांनी सांगितलं 1 लाख लोक येणार आहेत. मी बोललो 1 लाख कुठे येणार, पण इथं तर 1 लाखापेक्षा जास्ती इकडे भरलेली दिसत आहेत. बाहेरही तेवढे आहेत, आतमही तेवढे आहेत. सगळ्या शासन आपल्या दारी या माता भगिनी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो. मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे शासन आपल्या दारी हा आपला कार्यक्रम करण्याचा निर्णय मी आणि आपले दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी घेतला. याचं कारण यापूर्वी देखील निर्णय होते, लाभ होते, योजना होत्या, सगळं होतं, परंतु सर्वसामान्य माणूस जो लाभार्थी होता त्या लाभार्थ्याला तो लाभ मिळवण्यासाठी फार कष्ट करावे लागत होते. चक्रा मारणं, कागदपत्र देणं, त्याची स्क्रुटिनी करणं, या सगळ्या गोष्टीतून, या कटकटीतून चक्रा मारणं, खेटे मारणं, यामुळे तो सर्वसामान्य आपला लाभार्थी तो लाभाचा नाद सोडून देत होता. आणि म्हणून आम्ही ठरवलं की शेवटी हे सर्वसामान्य माणसांचं सरकार आहे, सर्व गोर गरिबांचं सरकार आहे आणि शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, माझ्या माता भगिनींचं, तरुणांचं आणि ज्येष्ठांचं, समाजातल्या प्रत्येक घटकाचं, सर्व जातीपातींचं हे सरकार, त्यांना न्याय देणारं हे सरकार आहे. आणि म्हणून शासनाच्या योजना ज्या आहेत त्यांना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे ही भूमिका घेतल्यानंतर आज जवळपास 4 कोटीपेक्षा जास्ती आपले लाभार्थी झालेले आहेत. आज मला जिल्हाधिकारी सांगत होते 45 लाख लाभार्थ्यांची नोंदणी झाली आणि जवळपास 25,000 थेट लाभ आज या ठिकाणी लाभार्थ्यांना मिळणार आहे. आणि बाकी लोकांना आपण त्यांचे लाभ जे आहेत
त्यांना स्वतः त्यांच्या ठिकाणी देण्याचं काम करणार आहोत. पहिल्यांदा इतिहासामध्ये अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतला. आज लाभार्थी देखील मागच्या बाजूला आपल्या व्यासपीठावर आहेत, जे आपण सिंबॉलिक लाभार्थ्यांना लाभ देणार आहोत. कोणाला घरकुल आहे, कोणाला दाखला आहे, कोणाला शेतकऱ्याला ट्रॅक्टर आहे, कोणाला पॉवर ट्रिलर आहे, कोणाला हार्वेस्टर आहे, कोणाला आपली महिला बचत गटाच्या महिलांना लाभ आहे, कोणाला रिक्षा आहे, कोणाला काय काय विविध प्रकारचे लाभ, घरकुलांचे लाभ असतील. आणि म्हणून हे लाभ प्रत्यक्ष देण्यासाठी हा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि म्हणून 2.5 वर्षातलं हे आपलं शासन जे आहे, हे गेल्या 1.5-2 वर्षामध्ये 2.5 वर्षाचं शासन घरी बसलं होतं. पण हे शासन तुमच्या दारी आलेलं आहे. तुम्हाला लाभ देण्यासाठी शासन आपल्या दारी हा मोठा प्रयोग आपण केला. इतर राज्यांनी देखील याचं अनुकरण करण्याचा निर्णय घेतला. मी जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या बैठका असतात त्यावेळी मला आवर्जून विचारतात, हे शासन आपल्या दारी क्या आहे. मग तेव्हा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम त्यांनी समजून सांगितल्यानंतर त्यांनी देखील त्याचं अनुकरण करणं इतर राज्यांनी सुरू केलं. खऱ्या अर्थाने आज आपण जर पाहिलं तर हे शासन आपल्या दारीमध्ये आज मोठ्या प्रमाणावर आपण आलात. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, त्यांचे सर्व सहकारी आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मनापासून आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो, आपलं अभिनंदन करतो. खरं म्हणजे कल्याण डोंबिवली यामध्ये मगाशी डोंबिवलीत देखील आपण हॉस्पिटलचं उद्घाटन केलं, मार्केटचं भूमिपूजन केलं. अशी अनेक भूमिपूजनं या ठिकाणी होत आहेत. आणि म्हणून आज एक मोठा विक्रम या ठाणे जिल्ह्यामध्ये 45 लाखांपेक्षा जास्ती लाभार्थ्यांची नोंद झाली. कलेक्टर, तहसीलदार, बीडीओ, सीओ, महापालिका आयुक्त सगळे लोक कामाला लागले, सगळे अधिकारी कामाला लागले, कर्मचारी कामाला लागले आणि आपल्या जिल्ह्यातली नोंद जास्तीत जास्त झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करू लागले. आणि त्यामुळेच खऱ्या लाभार्थ्यापर्यंत आपला लाभ पोचू लागला. खरं म्हणजे हे सरकार लोकाभिमुख आहे. 1.5 वर्षामध्ये आपण जे निर्णय घेतले सर्वसामान्यांच्या हिताचे, मी आणि देवेंद्रजी पहिले दोघंच आम्ही होतो शपथ घेतल्यानंतर, पहिल्या कॅबिनेट पासून आम्ही शेतकऱ्यांच्या हितांचे, सर्वसमावेशक असे सर्वसामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेतले. आणि आजपर्यंत जे कॅबिनेटमध्ये आम्ही जे निर्णय घेतले हे सर्वसामान्य तुमच्या जीवनामध्ये बदल घडावा म्हणून घेतले. कुणाच्याही राज्यकर्त्याच्या वैयक्तिक फायद्याचा कुठलाही निर्णय आम्ही घेतला नाही, हे देखील मी या ठिकाणी छातीटोकपणे सांगू इच्छितो. आणि म्हणून अनेक प्रकल्प आज आपले मार्गी लागत आहेत. आज मुंबईतला अटल सेतू पाहिला, नागपूर मुंबई समृद्धी हायवे पाहिला, आपण मुंबई MMR मध्ये मेट्रोचं जाळं पाहिलं. हे सगळे प्रकल्प जे आहेत हे प्रकल्प आपण मार्गी लावतोय. हे सगळे प्रकल्प भाषणात गुंडाळले होते, हे प्रकल्प आपल्या अहंकारी वृत्तीमुळे बंद पाडले होते. पण जसं सरकार आल्यानंतर हे सगळे स्पीड ब्रेकर आपण हटवले, त्यांच्यामधल्या सगळ्या अडचणी दूर केल्या आणि या सर्व प्रकल्पांना चालना दिल्या. आणि म्हणूनच आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते आपण समृद्धी हायवे, त्याला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं. ज्याला काही लोकांनी विरोध केला तो आम्ही विरोध डावलून या ठिकाणी तो पूर्णपणे रस्ता केला. देवेंद्रजींच्या काळात सुरू झाला आणि आपण तो पूर्ण केला आणि आज आपण त्याचं उद्घाटन केलं. अटल सेतूचं उद्घाटन केलं, मेट्रोची अनेक उद्घाटनं आपण केली. आणि या सगळ्या ज्या आहेत या सर्व आज देशामध्ये आपला महाराष्ट्र नंबर 1 ला आहे. म्हणजे पायाभूत सुविधामध्ये नंबर 1 ला आहे. या ठिकाणी परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर 1 ला आहे. GDP मध्ये नंबर 1 ला आहे. महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, परवा गेल्या महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याला देशामध्ये स्वच्छतेमध्ये नंबर 1 चा पुरस्कार मिळालेला आहे.
आज आपण डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केलाय. डीप क्लीन ड्राईव्ह काही लोकांना माहीतच नाही. विरोधक त्याच्यावर टीका करू लागले, परंतु त्याच्या टीकेला उत्तर देण्याची गरज मला वाटत नाही. आणि म्हणून त्या डीप क्लीन ड्राईव्हमुळे मुंबईतलं प्रदूषण तर कमी झालं, परंतु ते आपण संपूर्ण राज्यव्यापी करतोय. जसं 2014 मध्ये आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं, ते तेव्हा देखील टीका झाली. फोटो सेशनसाठी हा कार्यक्रम सुरू झाला म्हणून, परंतु नंतर आज सगळे लोक यामध्ये सामील होत आहेत. एक लोक चळवळ होते, सगळे लोक याच्यामध्ये सामील होऊन याचा परिणाम या राज्याच्या आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर होतोय. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढं सांगेन की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण घरात बसून फेसबुक लाईव्ह करून काम करता येत नाही. थेट फील्डवर जाऊन ग्राउंड रियालिटी बघून लोकांशी संवाद साधून आपण त्यांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने लोकाभिमुख सरकार म्हणून, आपलं सरकार म्हणून, सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आपण बोलू शकतो. आज शेतकऱ्यांचे जेव्हा अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट होते, त्यावेळी चिखल तुडवत आपण त्यांच्या शेतावर जातो, बांधावर जातो, त्यांच्याशी बोलतो, त्यांचे अश्रू पुसतो. मगरीचे अश्रू आपण ढाळत नाही, तर शेतकऱ्यांचे अश्रू आपण पुसतो. आणि म्हणून अतिशय कमी वेळामध्ये हे आपलं सरकार लोकप्रिय म्हणून बनत चाललेलं आहे. लोकांना वाटतं हे आमचं सरकार आहे, हे आपलं सरकार आहे, या सरकारकडून आपल्याला न्याय मिळेल. म्हणून अधिवेशन काळात किती आंदोलनं झाली, मोठमोठी आंदोलनं जेव्हा होतात, जेव्हा त्यांना विश्वास वाटतो की या सरकारच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळेल. आणि मग अंगणवाडी सेविकांचा विषय होता, तो आपण मिटवला. आता आशा सेविकांचा विषय राहिलाय, तोही आपण मिटवणार आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये समाजाला न्याय देण्याचं काम, त्या लोकांना न्याय देण्याचं काम करणार. आज आपण शब्द दिला होता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा. ओबीसी समाज, इतर कुठल्याही समाजाला धक्का न लावता तोही शब्द आपण पूर्ण केला. आणि आता होणाऱ्या भरतीमध्ये त्या मराठा तरुणांना संधी मिळते. शेवटी दिलेला शब्द पाळण्यासाठी काही धाडसी निर्णय घ्यावे लागतात. ते धाडसी निर्णय आपलं सरकार घेत आहे. आणि म्हणूनच आतापर्यंत आपण सिंचनाचे अनेक प्रकल्प केले. 2.5 वर्षामध्ये एक सिंचनाचा प्रकल्प, मी होतो त्या सरकारमध्ये, एक सिंचनाचा प्रकल्प आपण केला होता. पण या आपल्या महायुतीच्या सरकारमध्ये 121 सिंचनाचे प्रकल्प केले. 12 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. माझ्या माता भगिनी इकडे बसलेल्या आहेत, त्यांच्यासाठी महिला बचत गट योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटी मध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला. ज्येष्ठांना देखील आपण मोफत एसटीचा प्रवास देण्याचा निर्णय घेतला. अशा अनेक निर्णय आपण घेतले. अनेक निर्णय आज आपण महिला भगिनींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी, त्यांच्या कुटुंबाचा भार उचलत असताना त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी देखील सरकार अनेक योजना आणते आहे. आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार जे आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार या ठिकाणी आपण लोकाभिमुख असे उपक्रम या ठिकाणी घेतोय. आणि म्हणूनच यामध्ये आपल्याला केंद्राची देखील भक्कम साथ मिळते, त्यांचंही पाठबळ मिळतंय. आणि केंद्र सरकारला ज्या ज्या आपण योजना पाठवतोय, जे जे प्रस्ताव आपण पाठवतोय, ते विना कपात तशाच्या तसे प्रस्ताव आपले मान्य होत आहेत. याचं कारण हे डबल इंजिनचं सरकार आहे. या डबल इंजिनच्या सरकारमुळे आपल्या राज्याचा विकास चौफेर होतोय, वेगाने होतोय, गतिमानतेने होतोय. आणि म्हणून डबल इंजिनचा डबल फायदा तुम्हाला आणि या राज्यातल्या जनतेला झाला पाहिजे, हाच आमचा उद्देश आहे. आणि म्हणून आज आपण अनेक निर्णय आपण घेतलेले आहेत. त्यामध्ये आज तरुणांना रोजगार देण्यासाठी स्टार्टअप असेल, स्किल डेव्हलपमेंट असेल, आणि त्यामध्ये आज आपण जर पाहिलं तर भरती आपली सुरू झाली. यामध्ये खाजगी कारखाने, मला वाटतं किती तारखेला आपला रोजगार मेळावा, 6 आणि 7 तारखेला देखील रोजगार मेळावा आहे. नागपूरला झाला, लातूरला झाला, आणखी बारामतीला झाला. आता ठाणे जिल्ह्यामध्ये
तो होतोय. जवळपास 50,000 तरुणांना त्या ठिकाणी जागेवर रोजगार देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला. आणि म्हणून मी एवढंच सांगेन, या डबल इंजिनचा फायदा आपल्या सर्वसामान्य लोकांना मिळाला पाहिजे. मला काय मिळालं यापेक्षा माझ्या सर्वसामान्य माणसाला काय मिळेल, मला काय मिळालं यापेक्षा माझ्या देशाला काय मी देऊ शकतो, ही भावना आपण ठेवून काम केलं पाहिजे. आणि म्हणून तीच भावना मनामध्ये ठेवून आपण या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न गेले 1.5 वर्ष आपण करतोय. हे सरकार आज पडेल, उद्या पडेल, परवा पडेल, तेरवा पडेल, अशा प्रकारची स्वप्न पाहणाऱ्यांना एक चांगली चपराक तुमच्या माध्यमातून देण्याची संधी आम्हाला मिळाली. अरे, एक सरकार मजबूत होत गेलं. अजितदादा पवार देखील आपल्या सरकारमध्ये सामील झाले. मोदी साहेबांच्या नेतृत्वावर आणि सरकारच्या विकास कामांवर ते देखील आपल्या सोबत आले. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की आज मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. पाहुयात मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणालेत. मी पहिल्यापासूनच म्हणजे आलो ते घेणारच, कारण लक्षात राहतं हळूहळू. आताच मग त्यांचे डावं किती क्षेत्रांची 8-9 तारखेपासून बघतो आम्ही शांत चित्ताने मराठी, शांत चित्ताने बघा. मी तुम्हाला मागंही सांगितलंय, आजही मीडियाच्या माध्यमातून सांगतो, शांत चित्तानं सगळे बघा काय करतायत काय नाही. कोणचा आमदार आहे, कोणचा मंत्री आहे. आपल्या लेकरच्या टायमाला उशीर सुद्धा बोंबलत नव्हतं तिथं. इकडं नेत्याला बोललो तो चुकूनच पडला, आमदार मंत्री नुसतं तेव्हा मोठा करतोय. लय मोठं जाणार असं श्रीराम आहे पुढं इकडून आबा आहे बालाजी लय मोठी जाणार आज आहे घरी आवडतं मी तिसरा दिवस आहे नाही लाइव हो गया एक नंबर
हो राम राम लाईव्ह विचारतो तो असं असं हरित राहतो सगळ्या जरा लिंक दिली इमानदारी एकच पुडी आहे एकच देणार मी तुला घेऊन देतो नाही येत ही रे निसती देनापूर नाही पाय ना नाही काय येडे मग करतो मी आज ठेवली स्कंद करतो मला काढून पूर्ण आहे तो टूर मध्ये नवीन कॅमेरावाले जॉईन झाले अरे विनोदला काही काम नाहीये चलो भाई जमलं ना गाडीत नीट बसायचं हा नीट बसायचं गाडीत हा चला नीट लाव दरवाजा नीट लाव हा चल घ्या स्पॉटिंग आहे गाडी कोणती आहे गाडी कोणती पाहते चला निघलो बरं इथं ठीक आहे आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.